त्याचबरोबर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील, अशा अनेक गोष्टी आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि लाडकी बहीण योजनेत झालेला 4,900 कोटीचा 800 का 900 कोटीचा प्रचंड भ्रष्टाचार, तो कुणाच्याही चुकीच्या अकाउंटमध्ये गेला नाही गेला, हा भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे हा दुर्दैवी महाराष्ट्राचा जो कारभार एका विश्वासाच्या नात्याने एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या आत्ताच्या सरकारला मिळालं, पण त्यांचे मंत्री असतील, त्यांचे वाचाळवीर असतील, त्याच्यामुळे सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅकवर जाऊ शकते याच्या देशातलं सगळ्यात मोठं दुर्दैवी उदाहरण म्हणजे आजचं महाराष्ट्राचं शासन आहे. हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाही आहेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की जर तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही काय ॲक्शन घेणार? कधी तुम्ही ॲक्शन घेणार या कॉन्ट्रॅक्टरांवर आणि ह्या दादागिरी कधी थांबणार आणि कधी इन्व्हेस्टमेंट तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात येणार? याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं एवढीच विनम्र विनंती करते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.